हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहे हरिश्चंद्रगडावरती. तर संगम बोला. ही छिडी भोसडी चलो. तर गाईज आता आम्ही रात्रीचा टाइम नाही, सकाळचा टाइम आहे, 3:30 वाजलेले आहे. आता आम्ही ट्रेकिंग चालू करणार आहे. तर आम्ही क्रॉक्स वगैरे घालून आलो, शूज वगैरे. 2 चिप्सचे पुढे, हा 2 बिस्किटचे पुढे खतम केलेत. पाणी पिला आता आम्ही वर निघणार एक नंबर पैकी. झाली. तर वरती जाएंगे, दाखवतो तुम्हाला काय झालं काय नाही. तर स्टे ट्यून. आता आम्हाला 5च मिनिटं झाली चालून, कोणातच एनर्जी बाकी नाही आहे. 5 मिनिटातच थकलेले आहे सगळे, आणि मी नाही थकलो. मी चालतोय, काय ओरडत आहे. चला आता दाखवतो. फार शिरली माझी शिरली गाईज या बघा रस्ता कसा आहे. गाई जिरली श्वास नाकाने घ्या म्हणजे हळू दम लागतो. गाई जिरली पक्की जिरली. पुरी जिरली पुरी चाप चाप हो गया हमारे साथ. हा ना. ये बघ मी काय घालून आलोय, क्रॉक्स. लेजेंड क्रॉक्स पर ट्रेकिंग करते. लेजेंड जब गिरेगा ना ढूंगा पे पूरे ढूंगा पे नहीं करता. लेजेंड के ढूंगा पे पूरे साल पर निकलेंगे. अरे बस. तर गाईज काही दिसत नाहीये, चालतोय आम्ही. बिबट्या बोलवतोय आम्हाला. तर धीरज पवारची घरी थोड्या वेळ आता आम्ही बंद करतोय, कारण आम्हाला जायचंय गाईस पुढं लय मोठं आणखी. हा कारण आता शिकत अभी तो सुरुवात आहे. काय नाही पल्ले पण नाही हो. ताडपत्री. ये तर गाईज थांबलोय थोडं विश्रांती घ्यायला. मिल्की वे गॅलेक्सी दिसती इथून, मिल्की वे गॅलेक्सी डायरेक्ट. मी तर गाडी हाणून जिरली माझी, कारण 120 किलोमीटर मी एकट्यानेच गाडी हाणलेली आहे. आता जातोय आम्ही, दिसत नाही काही. थांब 1 मिनिट बंद करू दे. तर गाईज येऊ 3रा ब्रेक आहे आमचा. संगम थकलाय थोडासा. नाही मी कपडा काढलाय, मी कपडा काढाय. होय कळसुबाई चाललेला माणूस आहे मी. एका श्वासात ते पण मी कपडा काढला कारण घामामुळे घाम येत होता. गरम आहे थोडं गरम होते. जास्त गरम आहे. चला चला. काही विषय नाही. चला धीमे धीमे कच्ची हो की कधी से आम्ही जाएंगे. कपडा काढून टाकला कारण काय झालंय, आम्ही आता वरती खूप वारा चालू आहे इथे. 3-4 ब्रेक नंतर आलोय. बडबड असतं. मी कपडे घालतो आता. तर गाईज आम्ही 70-80% आलेलो आहे. आता 10% जायचंय फक्त वरती. संगम तर आम्ही वरती पोहोचलेलो आहे आणि मोक्कर हवा सुटली आहे, गार एकदम. हे बघा शर्ट कसं उडतोय. शर्ट बघा, मी तर शर्ट काढून हवाचा पूर्ण काय घेतोय, आनंद घेतोय. खाली रस्ता आनंद घेतोय. खाली रस्ता दिसत नाहीये गाईज. खाली रस्ता दिसत नाही तरी बी आम्ही चालतोय, म्हणजे power is back. तर मस्त मजा येते, दम लागत नाही. हे आमचे कमजोर खिलाडी 2-3 त्यांना दम लागतंय. आमचा एक बाकी काही विषय नाही. तर भेटतो थोड्यावरती. आता 10% राहिले, तेवढं चढे करतो, मग भेटतो. बाय बाय, स्टे ट्यून. गाईज आता ढग लागतंय आमच्या हाताला, गार वारा लागतोय खूप. काही दिसत नाही खाली. सकाळचे 4 वाजले, काही दिसत नाही. लाईट चालू करून ब्लॉगिंग चालली आपली. काय विशेष नाही. अरे रस्ता कुठे आहे? रस्ता पुढे चलो. टॉर्च मार थोडं. चालिये. प्लेलिस्ट ऑन टॉप आहे आमच्या सगळ्यांची. इज्जत माझी. बांधील की और काय वार आहे, केस उठते मग 4 लय मोठे तर नाही तरी उठतंय. खालची उठणार. तर गाईज वरती चढलोय आम्ही, कोकण कड्यावरती आले फायनली. मस्त लागते गार. किधर दिख रहा हो कि नहीं मैं भी दिख रहे हो भाई साहब क्या ही व्यू है बे. क्या जस्ट Wonderful. आता वाटलं. लुक है बे इधर. अरे बा बहुत ठंडा ठंडा लग रहा है. तर मस्त वाटतंय गाईज, एकदम टॉप. We just can't explain द फिलिंग राईट. आय एम फिलिंग राईट what we are feeling. खाली चालू आहे ना. बेडूक आहे, बेडूकला बंको को घाबरते. फेंक देंगे ऊपर आएंगे. साप आला तरी घाबरणार नाही आपण. काय रे यो
गुड नाइट गेट डाल देंगे उसको सीन किधर ऐसा है अभी जो हम देख रहे हैं उधर आप वो फील नहीं कर पाओगे यप पूरा ऐसा पुरा अंधेरे में कोहरा- पांढरा कोहरा पांढरा एकदम- शिबित एकदम कोहरा है पांढरा शिबित काही जाता थोडं सकाळ झाली आहे 5:40 झालेले आहे थोडी उजेड पडलेला आहे तर काही आम्ही वरती थांबलोय वरती काय नसतं धुकच दिसतंय काही दिसाना झोप बी आली डोळ्यात आमची घुसरी आली मित्र पाहून पण लई झोप येते डायरेक्ट केस पण ओले झाले संगम किधर है अभी ऐसे झोपना पड़ेगा ऐसे झोपना पड़ेगा झोप भी आ रही है और सनराइज भी नहीं दिखा सगळं पांढरा शिबित हो गया है बैकग्राउंड में चारों तरफ बस कोहरा ही कोहरा है धूप है धूप धूप चाहिए धूप केस बघ ना काय झाले एकदम चिकट टाईट तर सांगतो काही दिसलं तर दाखवतो नाही दिसलं तर चला गाडी कोकण काढा आता हे पांढरं काय बघायचं ये बघा वरती पण सगळं पांढरं शिपित दिसते कुछ भी नाही दिख रहा उधर संगम म्हणताय आता झोपूनच जायचं काहीतरी बघूनच जायचं काय रे माझं पण तेच म्हणणं आहे आलोय तर काहीतरी बघून जाऊ नाही तर झोपून जाऊ 12 पर्यंत झोप आहे का नाही चला शेकायला जो संगम आपण चल बस झाला आता लय लाड झाला आता इथं काही दिसत नाही आम्हाला वाटते गार लागतंय हे बघ जर्किंग घातलंय आता चाललोय आम्ही वरती ट्रेकिंग करत परत तिथं शेकोटी केलेली आहे आम्ही तिथं शेकतो तुम्हाला दाखवतो काय दाखायला व्हायचं नाही तरी दाखवतो काय रे तर स्टे ट्यून गाईज व्ह्यूज बघा हे व्ह्यू बघ किती भारी दिसतोय फक्त संगम दिसतोय आणि पांढरं दिसतंय रील मस्त नाही का तर गाईज आता 2-3 तासानंतर कोकणकडा थोडाफार क्लिअर झालेला आहे थोडा व्ह्यू दिसत आहे आम्हाला दाखवतो डोळे सुजले झोपणे अवघड आहे. दाखवतो एक गोष्ट आभाळवरती वरतून परत चाललेले पळत चाललेले परत नाही चालले आता वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे 9 वाजलेले सगळं कोकणकडा एकदम क्लिअर कट दिसते थांबा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट हे बघा असं वातावरण आहे एकदम क्लिअर कट डोगेश भाई की लढाई चल रही इधर गाईज आमचा जायचा प्लॅन झालेला होता कारण की धुकं हटतच नव्हतं पण फायनली 15 मिनिटं पहिले वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे पैसे वरतीट झालेलं आहे फिरायला आलो त्याचे पैसे फिटले असं वाटते बघू आता खाली जातो दर्शन घेतो मग तो काय सांगतो नंतर तर भेटू थोड्या वेळात लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत आलं डोळे एकदम लाल झालेले आहेत झोप आज थोडी पण नाही आहे पाणी येते डोळ्यातून चलो काही आता चाललोय आम्ही मस्त फोटो काढले इथं कोकण काढायला एकदम मस्त मौसम तो ऐसा लग रहा है गार्डन हो रहा था मैंने जैकेट पहना है अच्छा लग रहा है ना मेरा भाई चला हिंदी कुठं बोलते मराठीत बोल कैसा आहे आपलं कसं दिसतंय माणसाची कार्यकर्ता आहे. दिसतंय जॅकेट ते बी संगम सरचं BMW चला तर भेटतो डायरेक्ट खाली मंदिर पाशी मंदिरावर जायचं आता दर्शन करायला जायचं मंदिर पाशी फोटो काढतो आणि जातो आता घरी धन्यवाद नमस्कार मंडळी फोटोग्राफर आमची बघा हे फोटोग्राफर धीरज पवार फोटोग्राफर यांनी त्यांचा स्वतःचा एक न काढता आमचे पोरं लय मोठे फोटो यांचे आम्ही मंडळातर्फे आभार मानून त्यांचे उद्या घरी रूम वर जाऊन नारळ पवन कुमार द प्रो ड्रायव्हर आहे चला तर भेटू मॉडेल आहे तो बंद करा, बिगर बंद करा, गॅस बस, होता तर काय आता ब्लॉग थांब 1 मिनिट आता आम्ही जातोय रूमवर जेवण झालंय आता इथं हॉटेलला एवढं खा जेवण नाही ठीक आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय पीटी मास्टर बाय गाईज बाय पीटी मास्टर सायनिंग ऑफ तरी आमचे फायनल इयरचे 2 मित्र होते हे चालले सोडून आता लास्ट ट्रिप सायनिंग ऑफ पीस आउट